आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जेव्हा पण पहिल्यांदा आपण कोणतीही वस्तू घेतो, गाडी, घर किंवा काही, तर ते आपल्यासाठी खासच असतं. तसंच आम्हालाही आमची ॲक्टिवा खूप खास आहे. तर तिला 13 वर्ष झाले घेऊन. त्यानंतर जे घर घेतलं आहे आम्ही नवीन, तर ते काय ओवीने बघितलं नव्हतं. तर मी तिला घेऊन गेली. तर तिचा बड्डे असतो 17 जुलैला आणि ती 15 जुलैला गेली होती घर बघण्यासाठी. तर ही क्लिप आहे ती सर्व जुलै महिन्यामधली आणि ऑगस्ट महिन्यामधली आहे. तर मला काही व्हिडिओ घेणे शक्य नव्हतं म्हणून मी छोट्या-छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत आणि त्याच तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मिस्टर गेले होते नाशिक शिर्डी फिरण्यासाठी, तर तेव्हाच ते बोलले की फर्निचरचं काम मी आल्यानंतर सुरू करू. परंतु मला वाटलं की खूप उशीर होईल म्हणून मग आपण आत्ताच लगेच सुरू करूयात. तोपर्यंत मिस्टर 2-3 दिवस बाहेर होते, तोपर्यंत एवढं काम झालेलं आहे. तर इथे बघू शकता हे बेडरूम आहे आणि ते कपाटचं काम एवढं झालेलं आहे. तर बरंचसंच काम त्यांनी आवरलं होतं. त्यानंतर मिस्टर घरी आले, तर मलाच ते घेऊन जातात नेहमी कुठलंही साहित्य घ्यायचं असेल तर. तर आम्ही कर्जतला जाण्यासाठी निघालो आहोत आणि कर्जतवरूनच आम्ही सनमाईक घेतलेला आहे. तर तो कोणत्या प्रकारचा आहे तर तुम्हाला ते समजू शकतं. आता इथे जे कलर सिलेक्ट केले होते तर ते चार्वी, ओवी आणि तिच्या पप्पांनी. मी अगोदर काही कलर सिलेक्ट केले नव्हते. नंतर शॉपमध्ये गेले तेव्हा थोडेफार कलर मी चेंजेस केले. त्यानंतर इथे मी बेसिंग बघितला तर खूप छान होता. हा मला आवडला आणि घरी आणून लावला देखील होता आम्ही. परंतु पुन्हा तो चेंज केला कारण ब्ल्यू कलरचा होता. तर कोणता आम्ही बेसिंग लावला ते तुम्हाला पुढे कळेलच. तर इथे बघू शकता फर्निचरचं काम सुरू आहे आणि बऱ्यापैकी आता इथे कामाला सुरुवात झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे आहे किचनचं सर्व फर्निचर. तर त्यांनी जे बॉक्स असतात सुरुवातीचे ते सर्व तयार केले होते. इथे ट्रॉल्यांसाठी, त्यानंतर मी तुम्हाला बोलली होती बाथरूम आणि टॉयलेटच्या वरची जागा आहे ती सुद्धा पॅक केलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता कपाटाच्या वरती हायड्रॉलिकचं ठेवलेलं आहे. त्यानंतर आता किचनमध्ये सनमाईक लावून झाला. त्यानंतर बेडरूमचं सनमाईकचं काम सुरू होतं. तर इथे ट्रॉल्या वगैरे आणलेल्या आहेत लावण्यासाठी. तर त्यानंतर इथे कपाटाची डिझाईन मी स्वतःच सिलेक्ट केली होती. त्यानुसारच इथे काम चालू आहे. टी व्ही युनिटचं देखील आता इथे काम सुरू आहे आणि इथे बघू शकता फायनली कपाट झालेलं आहे. तर गणपतींमध्ये मी भरपूर अशी ब्लाऊजं शिवलेली होती आणि मला ना घरातली कामं आहे, त्यानंतर टेलरिंगचं काम करताना व्हिडिओ काही जास्त शूट करता येत नव्हतं म्हणून मग मी थोड्याच क्लिप घेतलेल्या आहेत. आणि मी घरघंटी घेतली होती तर त्यामध्येच पहिल्यांदा मी हे गहू आहेत ना दळले होते तर त्याचीच चपाती पहिल्यांदा करत आहे आणि खरं सांगू खूप छान अशा सॉफ्ट चपात्या झाल्या होत्या. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.